हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. बघा, आज आपल्याला नवीन टॉपिक शिकायचं आहे. टॉपिकचं नाव आहे डिफरन्शिएशन. ठीक आहे, डिफरन्शिएशनमध्ये तुम्हाला हे जे स्टार्टिंगचं डिफरन्शिएशन आहे, तुम्हाला डिफरन्शिएशन येण्यासाठी बेसिक फॉर्म्युले यायला पाहिजे. ठीक आहे, बेसिक कोणते कोणते फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे सगळे ऑल फॉर्म्युले यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्लस तुम्हाला डिफरन्शिएशनचे ऑल फॉर्म्युले यायला पाहिजे आणि प्लस जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत मॅथमॅटिक्सचे ते तुम्हाला सगळं यायला पाहिजे डिफरन्शिएशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएशन हे खूप काय हार्ड वगैरे नाही आहे. हे ऑलरेडी 11th स्टँडर्डला झालेलं आहे. 11th स्टँडर्डच्या मुलांसाठी हे थोडं जरासं ॲडव्हान्स जाणार आहे. ठीक आहे, आणि 12th स्टँडर्डसाठी तर नॉर्मल आहे. ओके, चला बघा, जर तुम्ही 11th स्टँडर्डचे रेग्युलर स्टडी करत असेल डिफरन्शिएशनचा, तर हा पार्ट जो आहे थोडा तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचा वाटेल. ठीक आहे, पण 12th स्टँडर्डला काय वाटणार आहे, एकदम इझी वाटणार आहे. ओके, चला करूया नेक्स्ट क्वेश्चन. जो क्वेश्चन फर्स्ट जो आहे आपला ह्या प्रकारे आहे, पण तुम्हाला बेसिक येणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक नाही आलं तर तुम्हाला हे पुढचे क्वेश्चन येणार नाही आहे. ठीक आहे, आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा आपल्या लिमिटचे जे काही टॉपिक आहेत, लिमिटचे जे काही मी बेसिक घेतलेले आहेत आणि CETचे प्लस क्वेश्चन घेतलेले आहेत, ते सगळं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा. ठीक आहे, तुम्हाला सगळे ऑलमोस्ट लिमिटचे तर जवळपास मी कव्हर केलेले आहेत. डिफरंट टाईपचे काय सम आहेत ते कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आणि प्लस सरांचे जे काही व्हिडिओ आहेत फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, ते पण तुम्हाला ह्या चॅनलवर भेटतील, विद्यार्जन सायन्स अकॅडमीवर. ठीक आहे, तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही काय करा, शेअर करा. ओके, चला बघा पहिला क्वेश्चन. एक मिनिट, पहिला क्वेश्चनमध्ये बघा काय बेसिक काय माहिती पाहिजे. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. हां, आता बघा काय करायचं आपल्याला ह्याच्यात. हां, आता बघा क्वेश्चन तुम्हाला थोडं दिसताना हार्ड आहे, पण बेसिक कन्सेप्ट काय माहिती पाहिजे. इथं बघा y = sec इनवर्स √x - 1 अपॉन x प्लस √x प्लस साइन इनवर्स x प्लस √x अपॉन √x - 1. देन वी हॅव टू फाइंड dy/dx. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं, dy/dx फाइंड करायचं आहे. एकदम इझी क्वेश्चन. ठीक आहे, रूल कसा आहे, इथं काय आहे बघा, इथं काय सेक इनवर्स, इथं काय साइन इनवर्स, आणि तुम्हाला रिलेशन माहिती पाहिजे. कोणतं रिलेशन माहिती पाहिजे, साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. ओके, हे बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, काय सांगितलं, साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. ओके, अँगल सेम पाहिजे बघा, अँगल सेम पाहिजे. पण इथं साइन आहे, मान्य आहे, साइन इनवर्स आहे. ओके, साइन इनवर्स आहे, त्याला काही चेंज करायची गरज नाही. ओके, हां, नेक्स्ट बघा सेक इनवर्स आहे, पण इथं काय कॉस इनवर्स आहे. मग पण मी ह्याला सेकला कन्वर्ट करू शकतो का कॉसमध्ये, यस करू शकतो. कसं करणार बघा, सेम लिहायचा क्वेश्चन, y इज इक्वल टू सेकला मी कसं लिहिणार, सेकला मी असं लिहू शकतो बघा, हे फॉर्म्युला माहिती पाहिजे. सेक इनवर्स x, त्यालाच मी कसं लिहिणार, उलटं लिहिणार, कॉस इनवर्स x 1/x. बघा, सेक इनवर्सला मी कन्वर्ट करताना कॉस इनवर्स लिहिलं बरोबर, पण खालचा जो 1 आहे तो वर लिहिला आणि x खाली लिहिला. यस, म्हणजे तो झाला कन्वर्ट झाला कॉस इनवर्स. म्हणजे कॉस इनवर्स कुणाच्या म्हणजे कुणाच्या रिलेशनमध्ये आहे, कॉस इनवर्स सेकच्या रिलेशनमध्ये, आणि सेक कुणाच्या रिलेशनमध्ये, कॉसमध्ये. अँगल फक्त चेंज होणार, रेसिप्रोकल होणार. ठीक आहे, म्हणजे हे म्हणजे हेच. ओके, तर मी सेक इनवर्सला कसं लिहू शकतो, यस असं लिहू शकतो. सो दॅट इज अ कॉस इनवर्स ऑफ, बघा हे वर जाणार आणि हे खाली येणार, म्हणजेच मी काय लिहिणार, x प्लस √x डिवाइड बाय, बघा हे वर आणि हे खाली, सिंपल. म्हणजे इथे येणार √x - 1 प्लस साइन इनवर्स, इथं काय आहे x प्लस √x अपॉन √x - 1. ब्रॅकेट कसं पण टाका. ठीक आहे, आता नॉर्मली ब्रॅकेट मी एक सिंपल आणि x वर टाकलाय. ठीक आहे, चालतंय त्याच्यात. बघा आता अँगल काय बोललो मी तुम्हाला, अँगल सेम पाहिजे. अँगल सेम आहेत बघा, सेम आहेत, आहे अँगल सेम. ह्याला चेंज केला फक्त, खालचा जो आहे वर घेतला, वरचा खाली घेतला, सिंपल. ओके, मग कॉस इनवर्स झालं प्लस साइन इनवर्स, बघा रिलेशन सेम आहे, रिलेशन सेम आहे. यस, अँगल सेम आहेत का बघा, बघा हे अँगल सेम असलं तर आन्सर π/2 येणार. ठीक आहे, अँगल पण सेम आहेत, म्हणजेच मी काय लिहू शकतो, डायरेक्ट त्याच्या जागी लिहू शकतो π/2. सो दॅट इज अ y इज इक्वल टू π/2. देन what we have to find, we have to find the value of dy/dx. okay, remember that. काय सांगितलंय तुम्हाला फाइंड करायला, dy/dx फाइंड करायला लावलंय. सो देन डिफरन्शिएट, हे लिहित नाही बसायचं, जस्ट मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, आपण काय HSC लेवलचं नाही शिकवतो, आपण CET लेवलचं शिकतो. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो देन dy/dx
काय येणार पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार पाय बाय 2 पाय इज कॉन्स्टंट टर्म ओके कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट सो दॅट इज अ कॉन्स्टंट आन्सर इज 0 विच ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन सी इज अ करेक्ट कळलं हे एकदम इझी आहे तुम्हाला बघा स्टार्टिंगला असं वाटेल की नाही का अरे बापरे हा काय क्वेश्चन आलाय नाही का असं वाटेल तुम्हाला अरे सेक इनवर्स अँगल किती मोठा आहे साइन इनवर्स अँगल किती मोठा आहे मग तुम्ही घाईघाईमध्ये काय करता माहिती का ह्याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म नाही का सेक इनवर्सचा तुम्ही काय करता सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करता नाही का सो 1/x √ x² - 1 तसं नाही डिफिकल्टमध्ये नाही जायचं जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं ठीक आहे झालं आन्सर कोणता ऑप्शन करेक्ट आहे सी वाला ठीक आहे नेक्स्ट वन सेकंड वाला सेकंड मध्ये काय दिलंय बघा x e⁻xy is equal to y plus sin inverse x बघा काय दिलं इथं so x is the function now second term is also function so that is the e⁻xy so exponential function this one is the exponential function is equal to y plus sin inverse x so that time u into v okay आपल्याला काय फाइंड करायला लावलंय dy/dx फाइंड करायला लावलंय where x is equal to 0 ओके चला पहिला डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट करा प्रत्येक वेळेस मी नाही लिहित बसता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके चला काय काय येणार बघा x तसाच e⁻x u तसाच v चा डेरिव्हेटिव्ह u into v चा रूल चालू आहे ठीक आहे काय येणार e⁻xy चे येणार अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ xy सो xy जो आहे तो मल्टिप्लायला आहे आणि u into v रूल परत तिथं अप्लाय होणार कळतंय का मी काय सांगतोय ठीक आहे बघा x तसाच e⁻xy चा डेरिव्हेटिव्ह e⁻xy चे येणार परत पॉवरचे डेरिव्हेटिव्ह काय येणार x तसाच ठेवा y चा काय तो dy/dx प्लस y तसाच ठेवा आणि x चा काय तो 1 येतो नाही लिहित मी त्याला ओके प्लस बघा हे तसंच लिहिलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह एवढं मोठं आलं प्लस आता हे तसंच ठेवा xy आणि x चा काय येतो 1 येतं नाही लिहायचा तो इज इक्वल टू y चा काय तो dy/dx आणि ह्याचा काय तो एक मिनिट साइन स्क्वेअर आहे ना इथं स्क्वेअर येणार ठीक आहे एक मिनिट इरेजर इथं स्क्वेअर ठीक आहे प्लस साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय ना पॉवर खाली पॉवर मधून एक लेस सो दॅट इज अ 2 sin x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x येणार cos x then at x is equal to 0 okay x ची व्हॅल्यू 0 पुट करूया 0 पुट करा at x equal to 0 हा बघा इथं जर मी 0 पुट केलं ते हे पूर्ण टर्म 0 विषयच नाही राहिला यस 0 प्लस e⁻ आता इथं बघा इथं 0 पुट करणार आहे 0 सो e⁻0 सो दॅट इज अ 1 तर आहे तसंच लिहितो e⁻0 इज इक्वल टू dy/dx प्लस 2 साइन बघा साइन 0 इज 0 सो होल टर्म इज 0 ओके द होल टर्म इज 0 म्हणजे मी तो डायरेक्ट 0 लिहून टाकतो 2 ची पण गरज नाही डायरेक्ट 0 लिहिलं ठीक आहे म्हणजेच काय ना dy/dx इज इक्वल टू e⁻0 एनिथिंग रेस टू इज 0 इज 1 ओके लक्षात ठेवा म्हणजे आन्सर काय आलं 1 कोणता ऑप्शन करेक्ट आहे सो ऑप्शन बी इज अ करेक्ट ओके हां तुम्ही काय केलं असतं आता ह्याच्यात असलं असतं तर ते तुमच्या चुका पण सांगतो मी तुम्ही काय केलं असतं बघा तुम्ही काय केलं असतं माहिती का हे बघा ह्याला तुम्ही अजून नाही का अजून तुम्ही ह्याला सिम्प्लिफाय करायला गेला असता कसं काय माहिती का बघा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करत गेले असते ह्याला मल्टिप्लाय केलं असतं नंतर dy/dx ची टर्म एका साईडला केलं असतं मग तुम्ही x ची व्हॅल्यू पुट केलं असतं तसं नाही जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट करायचं ठीक आहे झालं आन्सर ओके कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट वन हां आता हे बघा हे काय हे पण log x आहे काय हे log x आहे जरासं त्याला नीट रिराईट करतोय f of x is equal to log of log x काय log of log x to the base x okay done so that is a then what we have to find f dash of x f dash so that means dy/dx okay dy/dx फाइंड करायचं f dash of x at x is equal to e x ची व्हॅल्यू दिलेली आहे e ओके चला बघा पुढे काय करता येईल आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करतो हां log of बघा हे माहिती ना रूल log a to the base b तर log a upon log b ओके सो दॅट इज अ log of log x
टू द बेस, सो दॅट इज अ लॉग एक्स. ओके, काय करू शकतो याला u बाय v ने सॉल्व करणार. कशाने? u बाय v ने सॉल्व करा. ठीक आहे. सो डिफरन्शिएट एफ डॅश ऑफ एक्स लॉग एक्स ॲज इट इज. हां, u बाय v चा लॉग एक्स ॲज इट इज. हां, लॉग ऑफ लॉग एक्सचा काय ना, लॉग ऑफ लॉग एक्सचा बघा, लॉग ऑफ दिस अँगल, सो 1 अपॉन लॉग एक्स, 1 अपॉन लॉग एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं? इंटू 1 बाय एक्स. डन, एवढं झालं. नेक्स्ट मायनस येतं ना, u बाय v मध्ये मायनस येतं. ओके, हां, हे ॲज इट इज ठेवा, लॉग ऑफ लॉग एक्स. हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बघा इथे लिहिणार मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं? 1 बाय एक्स येतं, तो 1 बाय एक्स मी इथं लिहितो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, होल डिवाइड बाय लॉग एक्सचा स्क्वेअर. डन. हां, नेक्स्ट लॉग एक्स बघा मल्टिप्लाय करणार आतमध्ये, तर हे आणि हे कॅन्सल, 1 बाय एक्स राहिलो. यस, 1 बाय एक्स मायनस लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय एक्स होल डिवाइड बाय लॉग एक्सचा स्क्वेअर. देन थोडा अजून सिम्प्लिफाय करा. काय करणार? हे बघा, हे एक्स आहे, तो एक्स मी एकदाच लिहिणार, एकदाच एक्स लिहिणार आणि तो एक्स खाली मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, सो म्हणजे असं लिहिणार एक्स आणि हा तसाच लॉग एक्सचा स्क्वेअर आणि इथं वर 1 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. डन. मग आता काय करणार? सिम्पल, एफ डॅश ऑफ एक्स काय सांगितलंय? ॲट एक्स इज इक्वल टू ई, ॲट एक्स इज इक्वल टू ई, सो दॅट इज एफ डॅश ऑफ ई फाइंड करायचं. कळलं ना? एक्सच्या जागी ई ठेवा, ते फाइंड करायचं आपल्याला. ठेवा आता इथं ई 1 मायनस बघा लॉग ई, लॉग ई किती असतो? 1 असतो. बघा ना, ई ठेवतोय मी इथं, लॉग ई 1 म्हणजे ह्याच्यामध्ये काय येणार? पूर्ण 1 येणार, 1. आणि लॉग 1 किती असतो? लॉग 1 इज 0, सो दॅट इज 1 मायनस 0, 1च, म्हणजे फक्त वर 1 राहिला. ठीक आहे, आपण एक्स, एक्स किती आहे? ई आहे. ओके, हां, लॉग ईचा स्क्वेअर, सो दॅट मीन्स 1 अपॉन ई, 1चा स्क्वेअर, 1 बाय ई. कुठे ऑप्शन? ऑप्शन आहे इथं, ऑप्शन ए इज अ करेक्ट. कळलं का? खूप इझी आहे, काय असं अवघड नाही आहे. तुम्हाला असं दिसताना वाटतं की नाही का, अरे यार क्वेश्चनमध्ये इन आला, इन आलाय म्हणजे अँटी लॉग घेऊ का लॉग घेऊ, असं तुम्ही असं नाही का, तुमचं माइंड जे आहे ना म्हणजे लगेच असं घाबरतं तुमचं माइंड, नाही का? तसं घाबरायचं वगैरे काय नाही, एकदम इझी आहे. ओके, चला नेक्स्ट. हां, इथं आता बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती का? क्वेश्चन बघायचं, असा ऑब्झर्वेशन करायचं व्यवस्थित. y इज इक्वल टू रूट साइन एक्स प्लस वाय आहे. डन. ओके, रूट साइन एक्स प्लस वाय. जर हे रूटमध्ये तुमचं ऑप्शन रूटमध्ये आहे का? ऑप्शन रूटमध्ये नाहीये, तर रूट रिमूव्ह करावं लागेल तुम्हाला. पहिलं काय बोललं कळलं का? जर तुमचा क्वेश्चन जर रूटमध्ये असेल, ऑप्शन तुमची रूटमध्ये आहेत का? नाही, म्हणजे मला रूटमध्ये सम सॉल्व नाही करायचं, मला विदाऊट रूटवाला सॉल्व करायचं. मग काय करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. मग डायरेक्टली तुम्ही स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, सो दॅट इज साइन एक्स प्लस वाय. डन. ओके ना? स्क्वेअर केला याला, स्क्वेअर केलं तर काय होणार? वाय स्क्वेअर इज इक्वल टू, स्क्वेअर केलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, साइन एक्स प्लस वाय. ओके, डन. हे वायला इकडे शिफ्ट करा, साइन एक्स डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, हां, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? तर पॉवर खाली पॉवरमधून एक लेस, पॉवर खाली पॉवरमधून एक लेस, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, सो दॅट इज अ डी वाय बाय डी एक्स मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? तर कॉस एक्स, इथं लिहिणार कॉस एक्स. डन. सिम्पल. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, डी वाय बाय डी एक्स कॉमन काय राहिलं? 2y मायनस 1. बरोबर ना? डी वाय बाय डी एक्स कॉमन, 2y मायनस 1 इज इक्वल टू कॉस एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1. कुठे ऑप्शन? कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1 सांगू शकता डायरेक्ट. कुठेही बघा, हे कॉस कॉस आहे म्हणजे ह्याच्यामध्येच गेम आहे. ओके, गेम कोणता आहे? कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1, इझी आहे. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. डन. बघा नेक्स्ट वन, कुठे ऑप्शन? हां, ऑप्शन एवढं दिलं आहे. ऑप्शन खूप डिफिकल्ट दिसतं ना, पण डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, चला काय करायचं ते बघा. पहिलं हे फाइंड करायचं, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर.
पण त्याच्यासोबत कोण आहे, त्याला चिटकून हे आहे, चिटकून इंटू आहे. ठीक आहे, मग त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पण डेरिव्हेटिव्ह किती वेळा आहे, 2 वेळा. ठीक आहे, चला बघूया आपण कसं करता येईल ह्याला सॉल्व्ह. y इज इक्वल टू e रेस टू tan x. बघा e रेस टू tan x आहे, पॉवरमध्ये आहे. ओके, मग ते tan x खाली घ्यावं लागेल. मग tan x खाली घेतला तर एकदा व्यवस्थित सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तुम्हाला इथं e रेस टू दिसतंय का, e रेस टू दिसतंय का, नाही दिसत. म्हणजे तुम्हाला e गायब करावं लागेल. ठीक आहे, e गायब करावं लागेल. e केव्हा गायब होणार, टेकिंग लॉग लावलं तर गायब होणार. ठीक आहे, म्हणजे इथं पण ऑब्झर्वेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हां, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सो दॅट टाइम log y इज इक्वल टू काय ना, log y इज इक्वल टू log e रेस टू tan x. आणि काय होणार, log y tan x खाली, tan x खाली, log e बाजूला राहणार. आणि log e ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. रिमूव्ह करायचं. ठीक आहे, डिफरन्शिएट करा. हा, log y काय येतं, 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, dy/dx इज इक्वल टू टॅनचं काय येतं, टॅनचं येतं sec²x. माहिती नाही ना, sec²x. ओके, डन. हां, y इथं मल्टिप्लायला आहे, तिकडे गेला, सॉरी y इथं डिवाइडला आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. dy/dx इज इक्वल टू काय येणार, y मल्टिप्लायला झाला. ठीक आहे, आणि हा sec²x तसाच. डन, सिम्पल आहे. पण आपल्याला बघा आन्सर जे आहे ते इथं सेक दिसतंय का, कुठं सेक नाही दिसत आहे मला, तर इथं साइनच दिसतंय. तर मग सेकचं कन्वर्ट करून टाका तुम्ही लगेच. ठीक आहे, sec² आहे, मल्टिप्लायला, इकडे आल्यावर डिवाइड, इकडे आल्यावर काय होणार बघा, 1/sec² होणार. इथं sec² मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड. 1/sec² म्हणजेच काय लिहिणार, 1/sec म्हणजेच काय, cos² लिहिणार, कारण इथं स्क्वेअर आहे ना, तर इथं लिहिणार cos² dy/x dx इज इक्वल टू y. डन. बघा cos² आला, बघा cos² आहे, पण इथं फक्त dy/dx आहे, पण आपल्याला d² पण dx पाहिजे. तर डिफरन्शिएट करा, आन्सर भेटेल. डिफरन्शिएट, ठीक आहे, डिफरन्शिएट करूया. हे बघा, हा u आणि हा v, u तसाच ठेवा, cos²x dy/dx चा डेरिव्हेटिव्ह काय तर d², सेकंड ऑर्डरला जाणार, d²y/dx² प्लस dy/dx तसाच, u × v चा रूल, dy/dx तसाच. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos² चं काय तर, cos² चा डेरिव्हेटिव्ह ना, पॉवर खाली पॉवरमधून एक लेस, पॉवर खाली पॉवरमधून एक लेस. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तर, बरोबर ना, पॉवर खाली घेतलं, cos x तसाच, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. सो इट इज मायनस मी ते इथं लिहितो मायनस. ठीक आहे, हे रिमूव्ह करतो, मायनस साइन एक्स येणार ना, तर मी काय केलं, इथं मायनस टाकतो लगेच. ठीक आहे, × sin x. डन, येस, चालतंय तेवढं. इज इक्वल टू dy/dx. डन. हां, आता बघा हे काढायचं आपल्याला, हे काढायचं तर ते तिथंच ठेवा, जे काढायचं तिथंच ठेवा, cos² d² dx². मायनसमध्ये तिकडे गेला काय प्लस होणार, सिम्पल आहे. dy/dx तसाच लिहिला. हां, हे मायनसमध्ये तिकडे गेला प्लस. हां, ह्याच्या जागी काय लिहू शकतो बघा, 2 sin × cos. सो sin 2x, कोणता फॉर्म्युला आहे, sin 2x, आणि त्याला चिटकून काय dy/dx. बरोबर ना, हे तिकडे गेल्यावर हे असं दिसणार तुम्हाला. डन. आणि dy/dx कॉमन काढा, dy/dx कॉमन काढला काय ना, dy/dx 1 प्लस sin 2x. ह्याचा आन्सर cos²x d²y/dx². आला का बघा, पुढे ऑप्शन बघा, 1 मायनस आहे, पण इथं 1 प्लस आहे, नाही चालणार, हे नाही चालणार, हेही नाही चालणार. हे बघा, हे मॅच होते का, 1 प्लस sin 2x आणि बाजूला चिटकून dy/dx चालतं. यस, हे वाला ऑप्शन आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट. ओके, सर्वात इझी क्वेश्चन. ठीक आहे, इझी बनवलं आपण त्याला, कळतं ना. जर तुम्हाला माहिती नसलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही अजून सॉल्व्ह करत गेले असतं याला. तुम्ही काय केलं असतं, बाकीच्यांचं डोकं कसं चाललं असतं माहिती आहे का, हे बघा, बाकीच्यांचं डोकं आहे ना, इथं आहे ना, हे तुम्ही इथंच डिफरन्शिएट केलं असता परत. हा u × v किंवा हा y इकडे गेला का, तुम्ही ह्याला u × v करत बसला असता, तर तुम्ही तिकडंच फिरत बसले असते. पण तुम्हाला काय सांगितलं, इथं sec² आहे, इथं आहे का ऑप्शनमध्ये sec² वगैरे, सेक वगैरे आहे का, नाही, मग चेंज करा, चेंज करून सॉल्व्ह करा, सिम्पल आहे. ओके, चला नेक्स्ट वन.
हां इझी क्वेश्चन 6th वाला काय दिलं एफ ऑफ एक्स. सो दिस टर्म एफ ऑफ एक्स, अरे सॉरी हे पण आहे प्लस टॅन एक्स पण राहिलं आहे. ओके एफ ऑफ एक्स इज इक्वल टू √2 सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके काय फाइंड करायचं एफ डॅश ऑफ पाय बाय 4. एफ डॅश म्हणजे डिफरन्शिएट करून पाय बाय 4 ठेवायचं. ठीक आहे चला ठेवा डिफरन्शिएट करा. √2 तसाच. हां मला सांगा सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. काय ना सेक स्क्वेअर एक्स. डन. मग आता डायरेक्ट ठेवा, डायरेक्ट व्हॅल्यू ठेवा. सो पाय बाय 4 ठेवा. पाय बाय 4 ठेवलं तर काय म्हणा. हां सेक पाय बाय 4. सेक पाय बाय 4. पाय बाय 4 म्हणजे किती 45. ओके सेक पाय बाय 4 त्याच्यासाठी तुम्हाला कॉस यायला पाहिजे. कॉस पाय बाय 4 किती असतो 1/√2. तर सेक पाय बाय 4 किती त्याच्या उलट √2 येणार. काय ना √2 इंटू टॅन पाय बाय 4. सो टॅन पाय बाय 4 इज 1. ओके सो 1 प्लस हे काही लिहायची गरज नाही. हां सेक पाय बाय 4 √2चा स्क्वेअर. हे खूप इझी. ओके √2 इंटू √2 2 प्लस √2चा स्क्वेअर 2. सो दॅट इज अ 4. हां येस 4 वाला आन्सर आहे. कळलं काय एवढं. आपल्याला काय काढायचं होतं एफ डॅश ऑफ पाय बाय 4. येस काढलं. एफ डॅश ऑफ पाय बाय 4 पण ठेवलं आपण इथं. आन्सर आहे 4. सो ऑप्शन सी इज अ करेक्ट. ओके नेक्स्ट वन. हां इथं बघा हा क्वेश्चन काय y इज इक्वल टू x² sin x cos x. हा फंक्शन आहे, हा पण फंक्शन आहे, हा पण फंक्शन आहे. पण तिन्ही फंक्शन जो आहे तिन्ही फंक्शन तुमच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आलेत. ओके आतापर्यंत आपण 12वी शिकत असताना तिन्ही फंक्शन मल्टिप्लायला आलेत नाही आले. एक 11th स्टँडर्डला एक क्वेश्चन होता. ठीक आहे तो 11th स्टँडर्डचा क्वेश्चन जो आहे लक्षात राहिला असेल तर तुम्हाला आरामशीर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे बघा हा तुमचा u, हा तुमचा v, हा तुमचा w. ओके सो डिफरन्शिएट करा. हां 3 फंक्शन जर मल्टिप्लायला असेल तर 2 फंक्शन तसंच ठेवा आणि तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे काय काय बोललो बघा 2 फंक्शन मी समजा आता हे 2 फंक्शन तसंच ठेवतो तर x² डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x आणि sin x cos x तसंच ठेवा. यस sin x इंटू cos x. डन. आता काय करा माहिती का आता हे 2 फंक्शन तसंच ठेवा. बघा हे आणि हे तसंच ठेवा, हे आणि हे तसंच ठेवा. ठीक आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह काढूया आपण. ठीक आहे प्लस x² तसाच sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं cos x. इथे ना cos x आणि लास्ट तसंच ठेवा cos x तसंच ठेवा. डन. प्लस आता 2 तसंच ठेवा तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा x² इंटू sin x इंटू कॉसचं काय येतं मायनस साईन. तर मायनस मला इथं लिहावं लागेल. ठीक आहे हां बघा काय करायचं होतं याचं. आता मी डायरेक्ट करतो याला. ठीक आहे आता काय काय आलं तर dy/dx इज इक्वल टू हां काय केलं होतं आपण याला. अरे 8वा क्वेश्चन आला डायरेक्ट. y/dx इज इक्वल टू काय केलं होतं x² काय आलं तर 2x sin x इंटू cos x तसंच. ठीक आहे प्लस पुढं काय करायचं आहे sin x ला चेंज करायचं आहे. ठीक आहे ना सेम इथे येणार x² sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x येणार cos x इंटू cos x तसाच हा तसाच. आता काय करायचं पुढं प्लस मायनस येणार ना. मायनस कसं काय येणार ते सांगतो. हे तसंच ठेवा x² sin x तसाच आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस sin x. मायनस ते पुढे लिहिलं आणि sin x तसाच. ठीक आहे काय चेंज करता येईल बघा हे बघा 2 sin x इंटू cos x काय फॉर्म्युला आहे 2 इंटू sin x इंटू cos x. सो दॅट इज sin 2x. काय ना sin 2x आणि x तसंच लिहा. ओके अजून काय करता येईल प्लस हे cos² होणार cos² x मायनस x² तसाच आणि हे sin² येणार sin² x. थोडं अजून व्यवस्थित लिहावं लागेल sin 2x प्लस x² कॉमन म्हणजे इथे येणार x² cos² x मायनस sin² x. डन. म्हणजे मग आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे cos² x मायनस sin² x. सो दॅट इज अ cos 2x चा फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे x sin 2x प्लस x². इथे येणार cos 2x चा फॉर्म्युला. ठीक आहे cos 2x चा फॉर्म्युला कोणाला मॅच होतोय बघा
एक्स स्क्वेअर कॉस 2x आहे का, एक्स स्क्वेअर, थांबा एक्स कॉमन काढावं लागेल मग आन्सर येईल, साइन 2x प्लस एक्स कॉमन, कोणता मॅच होतोय का, साइन 2x आहे का बघा, साइन 2x आहे, इथं साइन 2x आहे, तर मायनस साइन 2x तर नाही आहे, म्हणजे हे रिमूव्ह, ओके हे रिमूव्ह साइन 2x. आता एक्स कॉस 2x कुठे आहे, एक्स कॉस 2x, हां बघा हे इथं आहे आणि बाहेर x आहे ना, बाहेर x आहे. इझी होता, खूप इझी होता. ठीक आहे, बघा काय करायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, बाकी दोघांना तसंच ठेवायचं. आता मधल्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, बाकीचं दोघांना तसंच ठेवायचं. ठीक आहे, नंतर ना काय करायचं, दोन तसंच ठेवायचं, लास्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, झालं आन्सर. ठीक आहे, चला रफ. नेक्स्ट वन. आता काय करताय बघायचं, सिम्पल आहे. वाय पॉवर खाली काय, पॉवरमध्ये एक लेस करा, काय करणार, पॉवरमध्ये एक लेस करा, dy/dx पॉवर खाली 3/2 माहिती आहे ना. हा फंक्शन रेस टू कॉन्स्टंट असताना पॉवर खाली, पॉवरमधून एक लेस, 3/2 खाली, तर काय येणार 4x² प्लस x -3. हां 3/2 मधून एक कमी करा, 3/2 मधून एक कमी केलं काय होणार, 1/2 येणार, किती येणार 1/2. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन दिस टर्म, ओके 4x काय ना, 4x² काय ना, पॉवर खाली, सो दॅट इज 8, पॉवरमधून कमी केला आणि x तसाच, कळलं. हां इथं +1 झालं फायनल आन्सर. पण इथं रूटमध्ये दिलं आहे, तर रूट आपण देऊ शकतो, 3/2 रूटमध्ये 4x² प्लस x -3, ओके, आणि इथं +1 कुठे आहे ऑप्शन, हाफ का 3/2, 3/2 असणारे कुठे क्वेश्चन, मला तर हेच दिसतंय. हां यस दिसतं, हे आहे, हे आहे, हे आहे, हे फक्त पुढं आहे, आपण मागे लिहिले, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सेक x log x काय यायला पाहिजे आन्सर, 9th वाला इझी क्वेश्चन नंबर 9. y इज इक्वल टू सेक x log x, सेक x log x आतमध्ये अँगलमध्ये. ठीक आहे, डिफरन्शिएट करा, डायरेक्ट डिफरन्शिएट करूया. हां डिफरन्शिएट करताना सेकचं डेरिव्हेटिव्ह काय, तर सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, काय तर सेक इंटू टॅन, म्हणजे लिहा पहिलं dy/dx इज इक्वल टू सेक x log x, अँगल तसंच लिहायचं, सेक इंटू टॅन, सेक इंटू टॅन, अँगल तसंच लिहायचं, डन. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अँगल x log x. बघा x log x चं मी डेरिव्हेटिव्ह बाजूला काढतो आणि डायरेक्ट लिहितो. ठीक आहे, x log x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, x तसाच, आणि log x चं काय येतं, x तसाच, log x चं काय येतं 1/x प्लस, आता log x तसाच ठेवा, log x तसाच, आणि x चा काय येतो 1 येतो, नाही लिहिलं तर चालतो, ह्याचा आन्सर 1 + log x. ओके, बघा हे पहिलं मी तसंच लिहिणार, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, अँगलचा काढायचा. ठीक आहे, 1 + log x, कुठे ऑप्शन 1 + log x. बघा हे आणि हे दिसते मला, तर हे तर नाही येणार, ओके ते तर नाही येणार, 1 + log x हे आहे का, आहे, ऑप्शन डी. विच ऑप्शन इज करेक्ट, ऑप्शन डी इज अ करेक्ट. ओके, नेक्स्ट वन. हां आता फंक्शन आहे, रूटच्या आतमध्ये रूट आहे, रूटच्या आतमध्ये रूट असलं तर घाबरायचं थोडी, आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, हां क्वेश्चन नंबर 10, डायरेक्ट डिफरन्शिएट इज इक्वल टू, रूटमध्ये असेल तर काय ना, रूटमध्ये असेल तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतं, तर इथं पण येणार 1/2 रूट टॅन रूट एक्स, तसंच लिहायचं, जो फंक्शन आहे तो तसंच लिहायचं. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन रूट एक्स, टॅन रूट एक्स. हे काय लिहून दाखवायची गरज नाही, पटापट यायला पाहिजे. ठीक आहे, पण आता लिहिले स्टेप तर लिहितो, टॅन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, टॅनचा काय येतं sec², काय ना sec² रूट एक्स. ओके, टॅनचा आला sec², आणि अँगल तसंच लिहायचा, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचं, रूट एक्सचं. आता मी डायरेक्ट लिहिणार ना. ठीक आहे, हे बघा हे वर sec² रूट एक्स तसाच, अपॉन हे तसंच टॅन रूट एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं 1/2 रूट एक्स, 1/2, 2 2 4, ओके 4, 1/2 रूट एक्स,
रूट एक्स पण लिहा, झाला फायनल आन्सर. कुठे ऑप्शन, विच ऑप्शन इज करेक्ट? 4 4 4 4 4. इथं काय आहे का नाही? यस, ओके. हां बघा कसं त्यांनी फसवलं बघा, तुम्हाला कसं फसवलं बघा. रूट एक्स कुठे दिसते बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात गेम दिसते मला, ह्याच्यात आणि ह्याच्यात काहीतरी वाटतंय मला. ठीक आहे, चला करूया, ते पण ॲडजस्ट करूया, काय प्रॉब्लेम नाही. इथं 4 आहे म्हणजे हे ऑप्शन बघा ना, इथं 2 आहे तर हे तर गायबच. ह्याच्यासोबत बघा रूट नाही आहे, रूट एक्स नाही आहे तर हे पण गायब. ओके, इथं 2 आहे आणि इथं 2 आहे, पण त्यांनी काय केलं माहिती का, हा रूट एक्स काय केलं माहिती का, हे बघा असं केलं आहे, सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4. तसाच हा रूट एक्स आतमध्ये लिहिला आहे बघा, रूट आहे, दोघांचा रूट एकत्र लिहू शकतो एक्स, आणि हे टॅन रूट एक्स, हा एक्स फक्त आत लिहिला आहे पुढं. झालं ऑप्शन. कोणता करेक्ट आहे ह्याच्यामध्ये, कोणता वाटतंय? सी ऑप्शन इज करेक्ट. डन, इझी आहे. बघा त्यांनी फसवलं आहे त्यांनी, तुम्हाला असं वाटेल अरे यार ऑप्शनच नाही आला, आपण चुकीचं आहे. आपण चुकीचं नाही, आपण बरोबर आहे. ठीक आहे, चला रफ. हां, आता हा क्वेश्चन नंबर 11 वाला बघा, काय करायचं याच्यात, लॉग ऑफ टू द बेस समथिंग ए, लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन टू द बेस ए. तर लॉगचा फॉर्म्युला लॉग ए खाली येणार. काय वाटतं कोणत्या मेथडने सॉल्व्ह करू? यू बाय व्ही ने करू सॉल्व्ह? तुमचं म्हणणं असेल यू बाय व्ही ने सॉल्व्ह करावं, पण यू बाय व्ही ने सॉल्व्ह नाही होणार ते, कारण खाली कोणता आहे, खाली जो आहे तो फंक्शन नाही आहे, तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, बघा ना, ए लॉग ए तर तो कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट बाजूला लिहा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग कॉस एक्स काढा फक्त. लॉग कॉस एक्स, लॉगचा फॉर्म्युला 1 बाय अँगल येतो, 1 बाय अँगल. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो मी, ह्याचं 1 बाय कॉस एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन कॉस एक्सचं काय ना, मायनस साइन एक्स. काय यायला पाहिजे, अरे काय यायला पाहिजे आन्सर, 1 बाय लॉग ए मायनस टॅन साइन बाय कॉस टॅन एक्स. कुठे मायनस टॅन एक्स अपॉन लॉग ए, मायनस टॅन एक्स ए अपॉन लॉग ए. यस, भेटला आन्सर. ठीक आहे, इझी होता. नेक्स्ट वन. 1 मिनिट, सरांनी रेकॉर्ड किती वेळ, ठीक आहे बरोबर. हां, 2 raised to x log x. So this one is a function and log x is also function. So solve by which method? UV rule. Solve by UV rule. Okay, काय ना, dy by dx. बघा ना काय काढायचं आहे. प्रत्येक वेळेस मी बघत नाही बसत मला काय काढायचं आहे, कधी कधी बघतो मी, असं नाही का. फक्त लक्षात ठेवायचं काय काढायचं आहे. येऊन जाऊन dy by dx दिसतंय मला, येऊन जाऊन काय दिसतंय, dy by dx. का दिसतोय, कारण मी डिफरन्शिएशन सॉल्व्ह करतोय म्हणून dy by dxच दिसतं ना, दुसरं थोडी दिसतं नाही. ज्यावेळेस आपण डिफिकल्टमध्ये अजून जाणार त्यावेळेस तुम्हाला तिथं काहीतरी त्याच्यासोबत काहीतरी असणार. ठीक आहे, सिम्पल. पुढं u तसाच, 2 raised to x तसाच, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. डन. हां, परत log x तसाच ठेवा, आता log x तसाच, आणि 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 2 raised to x into log 2. झाला आन्सर. एवढंच करायचं ना. इथं काय ना, 2 raised to x अपॉन x प्लस हे पुढे लिहितो, हे पुढे लिहिलंय log x तसाच इंटू log 2 तसाच. काय कॉमन काढलंय का तरी, कॉमन काढलंय म्हणजे आपल्याला पण काढावं लागेल. 2 raised to x कॉमन काढा बघा, हे आणि हे कॉमन काढा, 1 बाय एक्स प्लस 1 बाय एक्स राहणार, तर इथं काय राहणार, log x इंटू log 2. कुठं ऑप्शन, ऑप्शन कोणता आहे, 1 बाय एक्स 1 बाय एक्स. क्वेश्चनमध्ये चेंज आहे काय, 2 raised to x log x असेल तर हेच यायला पाहिजे. त्यांनी काय लिहिलं इथं, आपलं काय आलं 2 raised to x. ओके, log x इंटू log 2, log x इंटू log 2. क्वेश्चनमध्ये क्वेश्चन करेक्ट, हे ऑप्शन करेक्ट करावं लागेल. ह्याचा आन्सर बघा, ह्याचा आन्सर हे येणार. ठीक आहे, ऑप्शनमध्ये तर दिसत नाही मला सध्या. ऑप्शन दिसतं का तुम्हाला, बघा तुम्ही चेक करा वाटलंच तर. 2 raised to x आहे. ओके, आहे 2 raised to x पण कॉमन काढलं आपण. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x आलाय. यस, ओके. log x तसाच ठेवला, 2 raised to x log 2. यस, डन. हे ऑप्शन यायला पाहिजे, ऑप्शन इथं नाही आहे. ठीक आहे, हे आन्सर यायला पाहिजे. स्पेसिफिक आन्सर हे आहे. हां, काय काय याच्यामध्ये आहेत, थोडं जरासा चेक करावं लागेल, म्हणजे क्वेश्चन पण काय काय याच्यामध्ये हे झाली गडबड, त्यावेळेस मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे, हे आता ऑप्शनमध्ये नाही याच्यात. ठीक आहे, हे आन्सर आपलं बरोबर आहे, एक्सपेक्टेशन आपलं हे आहे.
लॉग एक्स अपॉन लॉग एक्स इंटू लॉग टू पण नाही दिला, येस इथं दिलं लॉग टू. ठीक आहे चालेल. मिसिंग आहे काहीतरी, हे बरोबर आहे, काहीतरी मिसिंग आहे. हे आन्सर बरोबर आहे. ओके, नाही तर तुम्ही बोलणार सरांनी हे सॉल्व्ह केलं, हे इथं ऑप्शन नाही आहेत, हे बरोबर आहे. ओके, हां हे वाला y इज इक्वल टू लॉग, हां हे माहिती असेल तुम्हाला, लॉग u बाय b चा म्हणजे लॉग a बाय b. काय करतो आपण, सिम्प्लिफाय करतो, लॉग a मायनस लॉग b. बघा ना, हे माहिती आहे ना, लॉग a अपॉन b काय तर लॉग a मायनस लॉग b चा फॉर्म्युला. ठीक आहे, लॉग रूट हे तसंच मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता काय करतो, अजून सिम्प्लिफाय. बघा लॉगच्या अँगलला पॉवर आहे, लॉगच्या अँगलला जर पॉवर असेल तर पॉवर खाली घ्यायचं. ओके, सो एक्स खाली लॉग ई तसाच मायनस 2 खाली लॉग एक्स तसाच. हां आता काय करू शकतो, एक्स मायनस हे लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, 2 लॉग एक्स डिफरन्शिएट करा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं आणि मायनस 2 तसाच लॉग एक्सचं काय येतं 1 बाय एक्स. ओके, 1 मायनस 2 बाय एक्स, एक्सने मल्टिप्लाय करा, एक्स मायनस 2 अपॉन एक्स. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 कुठे, एक्स मायनस 2, येस. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे, कळत आहे का, इझी आहे. 14 वाला, आता 14 वाला बघा, असा डोकं लावा व्यवस्थित. ठीक आहे, वाटताना असं वाटतं डिफिकल्ट आहे, तेवढं फास्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा कसं करायचं, सीईटीच्या लेवलनुसार आपण फास्ट कसं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, y इज इक्वल टू, बघा समजा हा लॉग हा ए तुमचा, हां आणि इथं समजा असं तुमचा b बाय सी आहे, समजा असं, समजायला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि हे दोघांना हाफ आहे, बघा हाफ आहे, दोघांना हाफ आहे, तर मी कसं लिहिणार, लॉग ए लिहिणार, इंटू ए, इंटू असेल तर इथं प्लस आहे ना. ठीक आहे, आणि लॉग काय ना, हे बी अपॉन सी ना, तर लॉग बी म्हणजे हाफ मायनस बघा खाली आहे तर लॉग सी रेस टू हाफ. तो वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, सिम्पल आहे. ठीक आहे, हां काय ना, रूटमध्ये दोघांना रेस टू हाफ लिहिणार, मग लॉग ए प्लस लॉग ऑफ दिस टर्म, लॉग ऑफ ए बाय बी ची टर्म किंवा बी बाय सी ची टर्म, तर लॉग बी मायनस लॉग सी चा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट पुट करतो. ठीक आहे, कसं येणार बघा, लॉग ए म्हणजे ए रेस टू एक्स प्लस लॉग ही वाली टर्म बघा बी रेस टू हाफ म्हणजे एक्स मायनस 4 रेस टू हाफ. डन ना, सिम्पल, मायनस लॉग सी म्हणजे हे मायनस 4 हाफ. ठीक आहे, डन. काय करू आता इथं मी एक्स खाली तर लॉग ए तसाच प्लस हाफ खाली घ्या, अजून मी डिफरन्शिएट केलं नाही आहे, लक्षात धरा. ठीक आहे, पावर खाली लॉग एक्स मायनस 4, पावर खाली हाफ खाली ना, डिफरन्शिएट करा, काय ना, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, लॉग ए तर कॉन्स्टंट आहे, नाही तर तुम्हाला वाटेल यू इंटू वीचा रूल अप्लाय करायचा, तसं नाही आहे. ठीक आहे, लॉग ए कॉन्स्टंट आहे, लॉग ए तसंच लिहा आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं प्लस हा इथं काय करू शकतो बघा 1/2 तसाच, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन दिस अँगल एक्स मायनस 4. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 4, एक्सचं 1 येतं म्हणून मी नाही सॉल्व्ह करणार, हे सॉल्व्ह नाही करणार. ठीक आहे, मायनस हाफ तसाच, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 1 बाय लॉगचं काय येतं 1 बाय अँगल आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अँगल, हे पण माहिती पाहिजे. 3x काय येणार 3 येणार, तर 3 इथं लिहिणार. ठीक आहे, मग आता काय करू शकतो, लॉग ए प्लस 1/2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, हां मग आता 1/2 कॉमन काढलं तर काय लिहिणार 1 बाय एक्स मायनस 4 मायनस हे 3 वर लिहितो अपॉन 3x मायनस 4 म्हणजेच काय होणार लॉग ए प्लस हाफ तसाच मल्टिप्लाय, हे इथं मल्टिप्लाय करा, मायनस आहे इथं मायनस आहे 3, हां बघा 3 आणि हे ब्रॅकेट कुठे येणार इथे येणार, लक्षात धरा हे ब्रॅकेट इथे येणार पुढं आणि हे मायनस 3 ने मल्टिप्लाय होणार, नाही तर चुकणार तुम्ही. ठीक आहे, मायनस 3x मायनस 3 इंटू मायनस 4 काय होणार प्लस 12. डन,
हे असं येणार. मग पुढं काय होणार, हे दोन ब्रॅकेट तसाच कॅन्सल. 12 मधून 4 गेले, किती राहिले, 12 मधून 4 गेले, हे हाफ तसाच, 12 मधून 4 गेले 8 आणि हे दोन ब्रॅकेट तसंच. डन. म्हणजे अजून काय करू शकतो आपण याला, 2 आणि हे 4 म्हणजे log a प्लस 4 अपॉन दिस ब्रॅकेट x मायनस 4 अँड x मायनस 4. कोणता ऑप्शन वाटते तुम्हाला, log a सगळीकडे आहे, प्रश्नच नाहीत. प्लस बघा सगळीकडे, हां म्हणजे ह्या दोघांमध्ये गेम आहे बघा ना, प्लस आहे का प्लस, हे बाकीचे रिमूव्ह. ओके, वर 4 बघा, हां हे 4 दिसते म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी करेक्ट आहे. ओके, सिम्पल. किती वाजले, 39. ओके ठीक आहे, समजून होते. हां इझी आहे. टॅन इनवर्स दिस अँगल, टॅन इनवर्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय, तो टॅन इनवर्स एक्सचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, टॅन इनवर्सचा फॉर्म्युला तर इथं अप्लाय करा. 1/1 प्लस ह्या ब्रॅकेटचा अँगलचा स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस 7x चा काढणार. ठीक आहे ना, log x प्लस 7x चा काढायचं. ठीक आहे, हां पुढं काय ना, log x चं काय येतं 1/x येतं. हां मग हे तसंच ठेवतं, 1 प्लस log x प्लस 7x तसाच इंटू log x चं काय येतं 1/x प्लस 7x चं 7 येणार. ठीक आहे, 7 बघा x ने 7 ला मल्टिप्लाय होणार 7x 1 प्लस 7x वर राहणार अपॉन आणि हा डिवाइड बाय x तसाच, तो x मी ह्याला मल्टिप्लाय देतो म्हणजे असं लिहिणार. ठीक आहे, 1 प्लस 7x चा स्क्वेअर. डन. हा जो डिवाइड बाय x आहे तो पुढे लिहिला, बघा लिहिला, झाला आन्सर. कुठे ऑप्शन डी मल्टिप्लायला x, बघा हे तर नसणार आहे कारण मल्टिप्लायला इथं x आहे, इथं x आहे. ठीक आहे, 1 प्लस log x प्लस 7x हे राईट आहे, दोन्ही सेम आहेत का, 7x 1 प्लस log x. हां इथं स्क्वेअर नाही दिला, बघा इथं स्क्वेअर नाही दिला म्हणून हे कट, हे बरोबर आहे. कळलं ना, हे बघा बारकाईने बघायला लागतं जरासा, तिथं स्क्वेअर नाही तर दोघांना नाही का आपल्याला कसं वाटतं की दोन्ही सेम आहे, तसं नाही आहे. ओके चला डन. हा वाला क्वेश्चन, कॉट इनवर्स ऑफ रूट, ह्याला लिहू शकतो ना मी असं आहे, x रेस टू हाफ, बरोबर ना, x आणि x रेस टू हाफ, सो दॅट इज x रेस टू, इथं 1 असतो, हाफमध्ये 1 मिळवा तर 3/2 म्हणजे ॲक्च्युली इथं x रेस टू 3/2 आहे. ओके चला करा, कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, x रेस टू 3/2 आहे हे ॲक्च्युली, समजतंय ना, तर काय येणार -1 अपॉन कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं -1/1 प्लस x स्क्वेअर, 1 प्लस सो दिस स्क्वेअर x 3/2 चा स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढणार, ह्याचं x रेस टू 3/2 चं. ठीक आहे, मायनस तसाच अपॉन, बघा 2 आणि 2 कॅन्सल तर 1 प्लस x क्यूब राहिला. डन. हे असं राहणार आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय ना, पॉवर खाली पॉवरमधून 1 लेस, हाफ पॉवर खाली पॉवरमधून 1 लेस म्हणजेच काय ना, बघा 3 वर लिहिला x रेस टू हाफ म्हणजे √x आणि हे 2 पुढे लिहितो, हा 2 डिवाइडला तर इथं लिहावं लागेल. ठीक आहे, कुठे ऑप्शन आहे 2 1 प्लस x क्यूब, येस सी ऑप्शन. कळलं ना, सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. डन. ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली असेल, आहे मल्टिप्लिकेशन खाली, तर मी काय बोलणार की हा टॅन इनवर्स आतमध्ये मल्टिप्लाय होणार. कळतंय का, बघा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं पाहिजे आणि हे सम तुम्हाला कुठे मिळणार माहिती का, 12th स्टँडर्डमध्ये भेटणार तुम्हाला. 12th स्टँडर्डमध्ये कोणत्या सममध्ये भेटणार, सो इट इज 1.3 1.4 मध्ये असले सम आहेत, शो दॅट वाले, आणि ते बोर्डाला पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात राहू दे. हां हे ह्याला मल्टिप्लाय करायचं तर हे इथं आहे ना, तर टॅन इनवर्स डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय येणार, y इज इक्वल टू टॅन इनवर्स a प्लस टॅन इनवर्स x
हा फॉर्म्युला कधी अप्लाय करणार, ज्या वेळेस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली असेल आणि बाजूला 1 असणं गरजेचं आहे. 1 नसेल तर तुम्ही चुकणार. ठीक आहे, काय काय ना असं वाटेल tan इनवर्स x आहे, चला अप्लाय करून टाकू tan इनवर्स x चा फॉर्म्युला. रॉंग होणार. ठीक आहे, लक्षात धरा. रॉंग होणार म्हणजे तुम्ही लेंदी मेथडमध्ये जाणार, म्हणजे जास्त स्टेप जास्त करावं लागतील. ठीक आहे, चला करा डिफरन्शिएट. हे कॉन्स्टंट आहे, 0 येणार बरोबर ना, a तर 0 येणार आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 + x². डन. 1/1 + x². झालं. नेक्स्ट वन. आता बघा आहे तसा सम बनतोय तो. इथं 1 नाही, फक्त खाली 1 नाही, तर काय करणार मी, इथं बघा 5 आहे नाही, तर इथं मी 1 आणण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, चला त्याच मेथडने सॉल्व्ह करणार, फक्त 1 आणण्याचा प्रयत्न करणार मी. त्याला कसं आणणार बघा, इथं 5 आहे ना, एक काम करतो, इथं /5 करतो, खाली पण /5 करतो, म्हणजेच काय होणार, x होणार मायनस 4/5 बरोबर ना. ह्याला 5 ने डिवाइड करतोय आणि खाली पण 5 ने डिवाइड करतोय. ठीक आहे, म्हणजे 4/5. इथं काय ना बघा, इथं 1 येणार, 5 ने डिवाइड करतोय. ठीक आहे, हा इथं 4/5 इंटू x. आता बघा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली आहे का, आहे ना, तर मी काय करणार, डायरेक्ट tan इनवर्स आतमध्ये शिफ्ट. tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ 4/5. ओके, डायरेक्ट tan इनवर्स आतमध्ये शिफ्ट करायचं. बघा ना, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, 4/5 इंटू x आहे. ओके, डिफरन्शिएट काय येतं x² आणि ह्याचा तर 0 आहे ना, कारण कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट 0 येतं. कुठे यस, ऑप्शन दिस. काय वाटतंय, x⁻√x आहे, लॉग लावा. ठीक आहे, लॉग लावलं तर आन्सर येईल. लॉग y इज इक्वल टू, लॉग लावतोय मी याला, √x खाली येणार, लॉग x होणार बरोबर ना. लॉग x लावतोय रे, म्हणजेच काय ना, लॉग x⁻√x, √x खाली येणार, √x इंटू लॉग x. ठीक आहे, डिफरन्शिएट करा. 1/y आणि yचं काय येतं dy/dx इज इक्वल टू √x तसंच राहणार आणि लॉग x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x. बघा u इंटू v चा रूल आहे, u इंटू v चा रूल. ओके, √x तसाच, लॉग x चं काय येतं 1/x येतं. 1/x म्हणजे मी x खाली लिहितोय. ठीक आहे, प्लस लॉग x तसंच ठेवा आणि √x चं काय येतं, √x चं 1/2√x. ठीक आहे, आणि y डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. y इथं लिहिणार, हे √x तसा आणि x ला मी असं लिहू शकतो √x इंटू √x. ओके, प्लस लॉग x/2√x. हा y म्हणजे काय, तुमचा y म्हणजे क्वेश्चन होता ना, y म्हणजे क्वेश्चन होता. ठीक आहे, x √x एक कॅन्सल, 1/√x प्लस लॉग x/2√x. डन. सिंपल आला होता क्वेश्चन. ठीक आहे, सिंपल वेळेने सॉल्व्ह केलेला आहे. हा वाला सम बघा काय इथं बघा, क्वेश्चन मध्ये इथं प्लस टाकायचं आणि इथं प्लस आहे, असं येतं क्वेश्चन. असा येतो ऍक्च्युअली, असा क्वेश्चन आहे, समजतंय ना, हे असा क्वेश्चन आहे इन्फिनिट. ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. बघा ह्याला जर मी स्क्वेअर केलं तर वरचा स्क्वेअर रूट निघून जाणार. ठीक आहे, x प्लस √x प्लस असं कंटिन्यू चालू होत राहणार. ठीक आहे, x प्लस डॉट प्लस इन्फिनिटी. कळतं ना, हे जे आहे ना ते कंटिन्यू चालू आहे. ओके, मग ह्याच्या जागी काय, आता बघा परत हे चाललं आणि हे म्हणजे काय, हे म्हणजे तुमचा क्वेश्चन y, तर मी त्याच्या जागी लिहिणार इज इक्वल टू x प्लस y. अगेन मी y लिहिणार. ठीक आहे, y इकडे शिफ्ट करा, मायनस y इज इक्वल टू x तसंच. ठीक आहे, डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट माहिती आहे, डिफरन्शिएट केला मी पहिला का दुसरा सम केलाय. 2y आणि yचा काय येणार मायनस yचा काय येतं dy/dx. डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे तरच हे सॉल्व्ह होणार, नाही तर सॉल्व्ह नाही होणार. ओके, इज इक्वल टू एक्सचं काय येतं 1 येतं, dy/dx कॉमन काढा, 2y मायनस इथं तर 1 येणार इज इक्वल टू 1 आणि हे मल्टिप्लायला नाही, ते तर मल्टिप्लाय तिकडे गेला dy, तर तुमचा dy/dx येणार
इज इक्वल टू 1 अपॉन, बघा हे 1 तसंच अपॉन, हे मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, 2y मायनस 1. कोणता ऑप्शन आहे? हे ऑप्शन. ठीक आहे, डन. चला एंड. आज एवढेच सम होतील आपले. पुढच्या लेक्चरला आपल्याला अजून थोडं जरासं ॲडव्हान्स लेवलचं शिकायचं आहे. ठीक आहे, तर तोपर्यंत हे तुम्ही दुसऱ्या फ्रेंड्सला वगैरे तुम्ही शेअर करा. ठीक आहे, एवढं काम करा. आणि तसंच हे जे काही CETचं तुम्हाला क्वेश्चन देतो आहे हे फक्त बघू नका, एका वहीमध्ये सॉल्व करा. ठीक आहे, बघून तुमचं काहीच होणार नाही. सम तुम्ही जेवढे तुम्ही नोट करणार तेवढेच कमीच आहेत. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय. ओके, चला नेक्स्ट लेक्चर.